श्रोते हो नमस्कार. सौ वंदना सबनीस या ज्ञानेश्वर माऊलींनी परमेश्वराकडे मागितलेल्या पसायदानाचा थोडक्यात अर्थ उलगडून सांगत आहेत, तर ऐका. आज मी ज्ञानेश्वर माऊलींच्या भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीच्या समारोपाच्या प्रार्थनेच्या म्हणजे पसायदानाच्या पहिल्या 2-3 कडव्यावर 4 शब्द बोलणार आहे. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायात ज्ञानेश्वर विश्वव्यापी परमेश्वरापाशी आपण सादर केलेल्या ज्ञानेश्वरी रूपी वाग्यज्ञाचे फलस्वरूप म्हणून पसायदान म्हणजे परमेश्वराचा कृपाप्रसाद मागतात. आता ज्ञानेश्वर महाराज परमेश्वराकडे नेमके काय मागतात हे जाणून घेणे अतिशय रुद्ध ठरणार आहे. मंडळी, आपण सर्वजण परमेश्वरापाशी अनेकदा आपले मागणे मागत असतो. ते नेमके काय असते? आधी स्वतःसाठी, नंतर आपल्या मुलाबाळांसाठी, त्यानंतर आपल्या नातवंडासाठी आपण सुख, संपत्ती, आरोग्य, उत्तम भाग्य याची कामना करत असतो. पण थोर संत ज्ञानेश्वर महाराजांचे तसे काहीच मागणे नाही. ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली असे मानले जाते. तर असा हा 16 वर्षाचा युवक सर्वसामान्य लोकांना समजावे म्हणून संस्कृतीतील भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करतो आणि गीतेतील 18व्या अध्यायाच्या शेवटी परमेश्वराकडे कळकळीची प्रार्थना करतो. ती प्रार्थना म्हणजे पसायदान होय. त्यांचे पहिले मागणे असे आहे, दुष्टामधील दुष्टपणा नष्ट हो. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे ज्ञानेश्वर दुष्टांचा नाश हो असे मागणे मागत नाहीत, तर माणसातील दुष्टपणाचा नाश व्हावा अशी अपेक्षा करतात. पुन्हा नुसता दुष्टपणा नाहीसा होण्याने त्यांचे समाधान होणार नाही, तर दुष्टांना सत्कर्म करण्याची आवड वाढावी असे त्यांना वाटते. पण तेवढ्यानेही ते समाधानी नाहीत, तर सर्व प्राणीमात्रांच्या ठायी मनात एकमेकाविषयी मैत्रीची आणि प्रेमाची भावना निर्माण व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. इथे प्रेम सर्व प्राणीमात्रांच्या ठायी अपेक्षित आहे, तर त्यात मनुष्याबरोबर सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचा समावेश करण्यात आला आहे. आता पुढचे त्यांचे मागणे काय आहे ते पाहू. पापाचा म्हणजे वाईट कर्माचा अंधकार निघून जाऊ. त्यापुढे ते मागतात, या संपूर्ण विश्वात स्वधर्मरूपी ज्ञानसूर्याचा प्रकाश पडू दे, आणि जेव्हा ज्ञानाचा प्रकाश पडतो तेव्हा अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि मग स्वार्थ संपतो. असे झाल्यावरच मग जो जे वांछिल तो ते लाहो असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे सर्वांच्या न्याय, इच्छा, आकांक्षा पूर्ण होऊ देत. खरोखरच माऊलींनी हा किती उच्च विचार, किती मुद्देसूदपणे मांडला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी या पसायदानात स्वतःसाठी काहीच मागितले नाही असे म्हणायचे काय? संकुचित अर्थाने विचार केला तर बरोबर होईल, पण ज्ञानेश्वरांच्या ठायी किंचितही अपपर भाव उरला नव्हता. विश्वाच्या कल्याणात ते स्वतःचे कल्याण पाहत होते आणि म्हणूनच त्यांनी स्वतःसाठी काही न मागता सर्वांसाठी सर्व काही मागितले आहे. यातच त्यांचा थोरपणा आहे. म्हणूनच वयाच्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेणारा हा तरुण आजही साऱ्या जगाची माऊली म्हणून ओळखला जातो. शेवटी ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करून पसायदानातील 2-3 कडवी म्हणून मी माझे मनोगत संपवते. आता विश्वात्मके देवे येणे वाग्य नेतोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. ज्ञानेश्वर माऊली की जय.